मी चर्चा करतोय राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या नात्याबद्दल, प्रादेशिक पक्षांच्या वाढत्या बळाबद्दल आणि दादागिरीबद्दल। मी थेट जातोय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे। नितीनजी, नजीकच्या भविष्य काळात प्रादेशिक पक्षांची भूमिका अधिक बळकट होईल, ताकदवान होतील ते असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की प्रादेशिक पक्षांची भूमिका यानंतरच्या काळामध्ये अजून महत्त्वाची ठरणार आहे, पण ही एक फेज आहे, ही एक सायकल आहे। आणि मला असं वाटतं की विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशासारख्या ठिकाणी आज काँग्रेस पक्ष देशातला प्रमुख पक्ष नाहीच्या बरोबर आहे, आज तामिळनाडूमध्ये नाही आहे। आणि म्हणून यामध्ये मला असं वाटतं की एक फेज आहे आणि या फेजमधून बाहेर निघून मोठ्या प्रमाणावर हळूहळू राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते पुन्हा वरती येतील आणि ही सायकल चालू होत राहील। पण यातून याचं खरं कारण असं आहे, मगाशी आपण चर्चा केली, हे जसं राष्ट्रीय पक्षांचं अपयश आहे की रिजनल लेवलवरच्या जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये किंवा त्यांच्याकडे लक्ष देण्यामध्ये अपयश आल्यामुळे रिजनल पार्टी स्ट्रॉंग झाल्या आहेत। पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला देशामध्ये अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश अशा प्रकारचं स्पिरिट जर आणायचं असेल तर राष्ट्रीय पक्षाने देखील रिजनल लेवलवरची प्रश्न विकासाचे प्रश्न असतील, तिथल्या जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षेचे प्रश्न असतील, त्याकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे। मला एक मान्य आहे की हे दुर्लक्ष होतं त्या राष्ट्रीय राजकारणाच्या याच्यात, म्हणून काही वेळा हे प्रश्न निर्माण होतात। येणाऱ्या काळामध्ये हे पुन्हा एकदा वाढेल, पण नंतर त्या अनुभवातून याला खरं कारण आपले व्होटर्स आहे, जनता आहे, आपल्या लोकशाहीमधला जो मतदार आहे तो अजून परिपक्व होण्याची गरज आहे, तो परिपक्व आहेच पण अजून होण्याची गरज आहे। आणि देशाच्या आणि एकंदर विकासाची गती जर वाढवायची असेल तर दोन पार्टींमधलं दोन पार्टी पाहिजेत। नितीनजी, खूप खूप धन्यवाद। माझा वेळ संपत आलाय, मी जातोय पाटण्याला अब्दुल बारी सिद्दीकी यांच्याकडे। अब्दुल साहब, मुझे बताइए, अभी जो बीजेपी के नेता थे हमारे साथ वो भी बोल रहे थे और कांग्रेस के नेता भी बोल रहे हैं, रीजनल पार्टियां जब बढ़ती है तब देश कमजोर होता है, क्या आरोप मंजूर है आपको? ये देखिए, ऐसा है कि अपने मुल्क में अपने मुल्क का एक संविधान है, ये चाहे रीजनल पार्टी हो या एक साधारण नागरिक हो या नेशनल पार्टी हो, उन सबों को उस संविधान में आस्था ही नहीं रखना है बल्कि उस संविधान की रक्षा के लिए किसी भी हद तक जाना है। अब जहाँ तक राष्ट्रीय मुद्दा है या राष्ट्रीय सवाल है, राष्ट्र के अखंडता का सवाल हो, राष्ट्रीय अस्मिता का सवाल हो, राष्ट्र पे किसी भी तरह खतरा का सवाल हो या आतंकवाद का सवाल हो, सांप्रदायिकता का सवाल हो या मान लीजिए बेरोजगारी का सवाल हो, महंगाई का सवाल हो, किसानों का सवाल हो, ये राष्ट्र स्तर पे ये नेशनल मुद्दा बन सकता है। और ये नेशनल मुद्दा, इस नेशनल मुद्दे के साथ रीजनल मुद्दा भी उन मुद्दों के साथ जुड़ा हुआ रहता है। तो अब कोई कहे कि साहब हम रीजनल लेवल पे कुछ जो इनबैलेंस हो गया है, तो अगर उस इनबैलेंस को अगर बैलेंस करने का कोई डिमांड करे तो यह कतई इसका यह मतलब नहीं है कि यह राष्ट्रीय भावना के विपरीत है। अगर मान लीजिए कि हमारा जो संविधान है, संविधान में हम फेडरल स्ट्रक्चर वाले स्टेट्स हैं, अब स्टेट्स के अपने अपने कुछ अख्तियारात हैं। अब्दुल साहब, मुझे माफ कीजिए, मेरा वक्त खत्म हो चुका है, मैं जा रहा हूं, आखरी 30 सेकंद मेरे पास है। उल्हास दादा, तुमच्याकडे येतोय, मला सांगा पुढच्या काळात काय चित्र पाहता तुम्ही? नाही, माझ्या ऐकू येत नाही। बोला, तुम्ही बोला। नाही, पुढचं चित्र माझ्या दृष्टीनं मला अजूनही मी आशावादी आहे की मी अगोदरच आपल्याला सांगितलं की जर प्रादेशिक पक्ष आणि अस्मिता वाढल्या तर निश्चितपणे आपण जे आता प्रश्न विचारताना आपल्या अब्दुल बारींना विचारलं की देश कमजोर होतो, हे आपण पाहिलेलं आहे। अगदी 77 साली सगळे पक्ष एकत्र आले, त्यांना प्रचंड बहुमत मिळालं, पण दुर्दैवानं 29 महिन्यामध्ये 2 सरकारं या देशामध्ये आली आणि त्यानंतर स्थित्यंतर जर आपण पाहिली तर एखादं सरकार कधी 11 महिन्याचं, कधी 1.5 वर्षाचं, कधी 6 महिन्याचं, कधी 13 दिवसाचं, हे या देशाच्या संपूर्ण त्याला परवडणार आहे का याचा विचार केला पाहिजे। उल्हास दादा, माफ करा, माझी वेळ संपलेली आहे। हेमंत देसाई, शेवटी सांगा, रिजनल पक्षांमुळे देशाच्या हिताला धोका निर्माण होतो का? नाही, तसं थेट विधान करता येणार नाही,
राष्ट्रीय पक्षांच्या भूमिकेमधनं सुद्धा देशाच्या हिताला धोका निर्माण होऊ शकतो. मला असं वाटतं की देशाच्या हिताचं असं होईल की प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष हे दोन्ही आवश्यक आहेत, पण प्रादेशिक पक्षांनी अधिक व्यापक भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की शिवसेनेसारखा एखादा पक्ष सोडला तर राष्ट्रीय प्रश्नांबाबत बरी वाईट कशी भूमिका असेल, भूमिका घेणारेच आता पक्ष फार कमी उरलेले आहेत. म्हणजे काही जातविशिष्ट पक्ष आहेत, काही व्यक्ती केंद्रित पक्ष आहेत, ते त्या आपल्याला फायद्याच्या फक्त भूमिका घेतात. प्रादेशिक पक्षांचा हा जो संकुचितपणा आहे, व्यक्ती केंद्रित, तो सोडला पाहिजे आणि राष्ट्रीय पक्षांनी अधिक प्रादेशिक अस्मिता आपल्या पंखात घेतली पाहिजे असं मला वाटतं. ताळमेळ साधला पाहिजे असं हेमंत देसाईंचं म्हणणं आहे. ते सर्वांनाच मान्य होईल असं मला वाटतं. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न पहा, राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांनी वेठीला धरलंय का? पडद्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 76% प्रेक्षक म्हणतायत होय वेठीला धरलंय. शेवटी मी इतकंच म्हणेन, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष दोघांनाही एकमेकाच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण पुढच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही किंवा धोरणं आखता येणार नाहीत. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.